नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। भाऊसाहेब नेने महाविद्यालयात आषाढसरी काव्यरंग कार्यक्रम उत्साहात संपन्न। पेन एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातर्फे बुधवार दिनांक 15 जुलै रोजी महाकवी कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने आषाढसरी काव्यरंग या काव्यवाचन कार्यक्रमाचे तसेच कालिदासांच्या साहित्याची अभ्यासक व मराठी साहित्यप्रेमी असलेल्या दिशा वखरणकर यांच्या मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमासाठी पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, सदस्य डॉक्टर नीता कदम, प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप, श्री विनायक गोखले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक पी.डी. पाटील व सदस्य, विविध विषयांचे मान्यवर प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आपल्या प्रास्ताविकात नेने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप यांनी महाकवी कालिदास हे भारतीय साहित्याचे मेरुमणी असल्याचे सांगत त्यांचे साहित्य हा समस्त भारतीयांना लाभलेलं अमूल्य वरदान असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी प्राचार्यांनी उपस्थितांना महाकवी कालिदासांच्या साहित्यासोबतच अन्य दुर्मिळ साहित्याचा चिकित्सक अभ्यास करून भारतीय ज्ञान परंपरेची महनीयता सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले। तर अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी आपल्या मनोगतात कालिदास दिनाच्या विशेष आयोजनासाठी सांस्कृतिक विभागाचे कौतुक करत अशाच प्रकारचे कृतिशील कार्यक्रम सातत्याने आयोजित करून विद्यार्थ्यांचे विचार विश्व समृद्ध करण्याचे आवाहन केले। यानंतर प्रमुख अतिथी असलेल्या दिशा वखरणकर यांनी विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद साधत महाकवी कालिदासांच्या साहित्यातील काही निवडक वेचे त्यातील भावसौंदर्यासह उलगडून दाखवले। यावेळी त्यांनी आपल्या सुरेल आवाजात एक बंदिश सादर करत उपस्थितांची मने जिंकली। यानंतर विद्यार्थ्यांनी पाऊस या विषयावर बहारदार कवितांचे सादरीकरण केले। शेवटी आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी विधी पाटील हिने केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन।